हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत कुरकुरीत आणि चटकदार असा तळलेल्या पोह्यांचा चिवडा. तर ही तळलेल्या पोह्यांच्या चिवड्याची रेसिपी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण प्रत्यक्ष चिवडा बनवायला सुरुवात करूयात. चिवडा बनवण्यासाठी लागणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक ते म्हणजे पोहे. इथं आपण पोहे घेताना दगडी पोहे किंवा आपल्याला दुकानात चिवड्यासाठी लागणारे पोहे जे आहेत ते वेगळे पोहे मिळतात. तर हे पोहे आपण चिवडा बनवण्यासाठी वापरणार आहोत. पोहे घेताना आपल्याला ते चाळून स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये काही अ, गाळ बसलेला असेल, काही बारीक कण असतील, तर ते सगळे जे आहेत ते निघून जातील. तर इथं मी आता पोहे जे आहेत ते स्वच्छ निवडून घेतलेले आहेत, चाळून घेतलेले आहेत. एका बाजूला मी तेल जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे. पोहे आपल्यानंतर तळून झाल्यानंतर एका चाळणीमध्ये काढून घ्यायच्या. चाळणीच्या खाली मी प्लेट ठेवलेली आहे, ज्याच्यावर चाळण जी आहे ती आपली अंतराळी राहील अशा पद्धतीने मी प्लेट जी आहे ती अरेंज करून घेतलेली आहे. इथं आपल्याला तेल जे आहे ते व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तेलाचा खूपही दूर होता कामा नये. तेलाचा खूप दूर झाला तर पोहे जे आहेत ते त्याच्यामध्ये करपले जातील. सुरुवातीला मी पोह्याचा एक कण जो आहे तो त्याच्यामध्ये टाकून बघितलाय. तो जर लगेचच वर आला तर आपल्याला काय करायचं आहे, पोहे जे आहेत ते तळायला सुरुवात करायची आहे. आता तो कण जो आहे तो माझा लगेच वर आला नव्हता. याचा अर्थ असा आहे की तेल जे आहे ते अजून व्यवस्थित गरम झालेलं नाहीये. त्यामुळं आपण काय करूया, तेल जे आहे ते आणखी थोडंसं गरम करून घेऊयात. तेल आता आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर सुरुवातीला मी तेलामध्ये गाळणी जी आहे ती धरलेली आहे आणि वरून त्याच्यामध्ये थोडे थोडे करून आपल्याला पोहे जे आहेत ते ऍड करायचे आहेत. आणि पोहे आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. पोहे तळताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम टू हाय ठेवायची आहे. आता इथं पहिल्यांदा मी घातलेले जेवढे काही पोहे होते ते व्यवस्थित तळून झालेले आहेत. पोहे तळताना आपल्याला त्याचा कलर जो आहे तो खूप लालसर होईल असा करायचा नाहीये. पांढरेच राहतील, पण ते व्यवस्थित तळले गेले पाहिजेत. आणि पोहे तळताना जशी तुमच्या गाळण्याची साईज असेल त्या प्रमाणात काय करायचंय, पोहे जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. तळून घेतल्यानंतर मी व्यवस्थित ते नितळून घेतलेले आहेत आणि परत मी काय केलेलं आहे, ते पोहे जे आहेत ते चाळणीमध्ये घातलेले आहेत. आता त्यानंतर मी अशाच प्रकारे राहिलेले सगळे पोहे जे आहेत ते व्यवस्थित तळून घेणार आहे. पोहे इथं आपण तळायचे आहेत. तळताना आपल्याला थोडासा पेशन्स ठेवायचा आहे. पोहे आपल्याला व्यवस्थित तळले गेले पाहिजेत. गडबडीनं जर आपण एकाच वेळी जास्त पोहे घातले तर ते व्यवस्थित तळले जाणार नाहीत. म्हणून थोड्या थोड्या प्रमाणात घेऊन काय करायचंय, पोहे जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. तर आता मी सगळे पोहे जे आहेत ते अशाच प्रकारे तळून घेणार आहे. तळून झाल्यानंतर आपल्याला ते चाळणीमध्ये टाकायचे, जेणेकरून आणखी जर त्याच्यामध्ये तेल उरलं तर त्या प्लेटमध्ये ते तेल जे आहे ते सगळं जमा होईल. इथं मी पोहे घेताना 1 किलो पोहे घेतले होते. 1 किलो पोहे तळण्यासाठी नाही म्हणलं तरी आपल्याला जवळजवळ पाऊण किलो होईल इतकं तेल लागणार आहे आणि फोडणीसाठी त्याशिवाय आपल्याला वेगळं तेल लागणार आहे. म्हणून साहित्य घेताना जर तुमचं 1 किलो पोहे असतील तर कमीत कमी 1 ते 1.25 किलो इतकं आपल्याला तेल लागू शकतं. तेलाची गाळणी जर तुमची लहान असेल आणि तुम्ही जर जास्त पोहे घातले तर ते पोहे आहेत ते व्यवस्थित तळले जाणार नाहीत. त्यामुळं जशी तुमची गाळणीची साईज असेल त्या प्रमाणात काय करा, पोहे आहेत ते तळून घ्या. मी इथं घेताना 1 किलो होतील एवढेच पोहे घेतलेले आहेत. सुरुवातीला तुम्हाला ते 1 किलो पोहे खूपच कमी आहे असं वाटेल, पण तळल्यानंतर पोहे जे आहेत ते चांगले फुलणार आहेत. त्यामुळं आता तळल्यानंतर आपण बघूया की 1 किलो पोहे आहेत ते किती होतात ते. पोहे आहेत ते मी चाळणीतून व्यवस्थित निथळून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी ते एका पातेल्यामध्ये मोठ्या अशा ट्रान्सफर केलेल्या आहेत. आता इथं आपण बघितलं तर 1 किलो पोहे आहेत ते इतक्या पातेलं भरून असे ते झालेले आहेत. आता इथं आपण बघितलं तर पोहे जे आहेत ते व्यवस्थित तळले गेलेले आहेत. हातानंच काय होतात, आपण ब्रेक करून बघितलं तर ते तुटले जातात. म्हणजे पोहे जे आहेत ते व्यवस्थित तळले गेलेले आहेत. आता मी फोडणीसाठीची तयारी करणार आहे. तर सुरुवातीला मी लसूण आणि आलं जे आहे ते बारीक करून घेणार आहे. इथं रेडीमेड आलं लसूण पेस्ट शक्यतो आपल्याला वापरायची नाही आहे. जो काही लसूण आणि आलं आहे तो ओरिजिनलच आपल्याला काय करायचा आहे, ठेचून घ्यायचा आहे. तर आपल्याला एक मूठभर होईल इतका लसूण घ्यायचा आहे आणि त्यानंतर 2 इंच होईल इतकं आलं घ्यायचं आहे आणि हे जे आहे ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आता मी फुटाणा डाळ घेतलेली आहे. फुटाणा डाळ जी आहे ती मी थोडीशी तळून घेणार आहे. 1 किलो पोहे असतील तर जवळजवळ एक 200 ग्रॅम होईल इतकी आपल्याला फुटाणा डाळ वापरायची आहे.
फुटाणा डाळ थोडीशी जास्त असेल तर चिवडा जो आहे तो चांगला लागतो. तर आता मी फुटाणा डाळ जी आहे ती खूप आपल्याला काही तळायची नाही आहे. ऑलरेडी फुटाणा डाळ जी आहे ती भाजूनच बनवलेली असती. त्यामुळे तेलातून थोडीशीच आपल्याला काढायची आहे. इथं मी काय केलेलं आहे बघा, मीडियम फ्लेमवर डाळ जी आहे ती थोडीशीच काय करते, तेलातून काढून घेते. खूप जर डाळ आपण खूप वेळ जर तेलात ठेवली तर ती काय होती, नंतर कडक होती, ती खाता येत नाही. म्हणून आपल्याला खूप अशी तळायची नाहीये. जी काही फुटाणा डाळ घेतली होती, तर ती मी डाळ तळल्यानंतर काय केलेलं आहे, त्या तळलेल्या पोह्यांवरच टाकलेली आहे. सगळी फुटाणा डाळ जी आहे ती माझी तळून झालेली आहे. त्यानंतर आता मी शेंगदाणे तळून घेणार आहे. 1 किलो पोहे असतील तर जवळ-जवळ पाव किलो होतील इतके शेंगदाणे आपण घालणार आहोत. शेंगदाणे घेताना आपल्याला मोठ्या आकाराचे शेंगदाणे घ्यायचे आहेत. मोठ्या आकाराचे शेंगदाणे असतील तर ते चिवड्यामध्ये व्यवस्थित दिसतात. त्यामुळे मोठ्या आकाराचे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे आपल्याला तळताना गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम ठेवायची आहे आणि शेंगदाणा फुटेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. जास्त काळा करायचा नाहीये. जास्त काळा झाला तर तो करपला जाईल. चिवड्यामध्ये शेंगदाणे जास्त असतील तर चिवड्याला चांगली चव येते. त्यामुळे मी शेंगदाणे जे आहेत ते भरपूर प्रमाणात घातलेले आहेत. यानंतर आता मी कढीपत्ता घेतलेला आहे. तुम्हाला जितका आवडत असेल तितक्या प्रमाणात कढीपत्ता घ्या. कढीपत्ता जो आहे तो बाजारातून घेताना चांगला वास असलेला कढीपत्ता आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. जेणेकरून आपल्याला चिवड्याला सुद्धा काय येईल, अगदी खमंग अशी टेस्ट येईल. आता इथं मी कढीपत्ता जो आहे तो तळलेला मी डायरेक्टली पोह्यावर टाकणार नाहीये. तर तो मी काय करणार आहे, सुरुवातीला चाळणीत बाजूला काढून घेणार आहे. चिवडा जो आहे तो आपण पूर्ण हलवून घेणार आहे. जर मी सुरुवातीलाच कढीपत्ता टाकला असता, तर पूर्ण चिवडा जो आहे तो फोडणी त्याच्यामध्ये मिक्स करेपर्यंत कढीपत्ता काय होतोय, पूर्ण चुरा होऊन जातोय. त्यामुळं मी काय केलेलं आहे, कढीपत्ता जो आहे तो सुरुवातीला बाजूला ठेवलेला आहे आणि ज्यावेळी पूर्ण चिवड्याची फोडणी जी आहे ती मिक्स होईल, त्या फोडणी मिक्स केल्यानंतर मग मी काय करणार आहे, कढीपत्ता घालणार आहे. जेणेकरून त्याचा चुरा होणार नाही. कढीपत्ता तळून झाल्यानंतर मी सुकं खोबरं जे आहे ते कट करून घेतलेलं आहे. थोडंसं सुकं खोबरं जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि हे खोबरं देखील आपल्याला तेलातून तळून घ्यायचं आहे. खोबरं तळताना गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि खोबरं जे आहे ते आपल्याला खूप लाल होऊ द्यायचं नाहीये. सुकं खोबरं जे आहे ते थोडंसंच आपल्याला जरी तेलात धरलं तरी ते काय होतं, लगेच फ्राय होतं. त्यामुळे ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि तळून घ्यायचं. ते फक्त आपल्याला थोडंसं लाल होईपर्यंतच तळायचं आहे. खूप काळं करायचं नाहीये, नाहीतर ते करपल्यासारखं लागेल. आता हे जे तळलेले खोबऱ्याचे काप आहेत, ते देखील मी काय करणार आहे, या पोह्यांवर टाकून घेणार आहे. आता आपण चिवड्यासाठी लागणारी फोडणी करून घेणार आहोत. तर इथं मी पाव किलो होईल इतकं तेल घेतलेलं आहे. तर यामध्ये 1 टेबलस्पून होईल इतकी मोहरी आपल्याला ऍड करायची आहे. तेल जे आहे ते आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. खूप त्याचा धूर होता कामा नये. मोहरी टाकून झालेली आहे. मोहरी घातल्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून होतील इतके जिरे ऍड केलेले आहेत. सुरुवातीला मी आलं आणि लसूण जे आहे ते बारीक करून घेतलं होतं. तर हे आलं आणि लसूण आता मी या फोडणीमध्ये ऍड करून घेणार आहे. इथं आता फोडणीमध्ये आलं लसूण ऍड करताना गॅसची फ्लेम जी आहे ती मंद करायची आहे. तेल आपलं व्यवस्थित गरम झालं होतं. खूप जर फ्लेम मोठी असेल तर तो लसूण जो आहे तो काय होईल, करपला जाईल. यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा टीस्पून होईल इतका हिंग ऍड करायचा आहे. माझ्याकडचा हिंग जो होता तो स्ट्रॉंग हिंग होता. त्यामुळे मी अर्धा टीस्पून होईल इतकाच हिंग जो आहे तो ऍड करून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये अर्धा टीस्पून होईल इतकी हळद ऍड करून घेऊयात. सगळ्यात शेवटी आता यामध्ये 2 टेबलस्पून होतील इतके तीळ ऍड करून घेणार आहे. तीळ जे आहेत ते लगेच उडू लागतात. उडायला लागले की आपल्याला गॅस जो आहे तो बंद करून टाकायचा आहे. आता ही तयार झालेली फोडणी जी आहे ती आपल्याला 50% गार होऊ द्यायची आहे. 50% फोडणी गार झाली की आपण त्याच्यामध्ये 4 टेबलस्पून होईल इतकी लाल मिरची पावडर घालायची आहे. माझ्याकडची मिरची पावडर जी होती ती कलरसाठीची मी लाल मिरची पावडर वापरलेली आहे. कारण मला चिवड्याला कलर जो आहे तो चांगला यायला पाहिजे. म्हणून मी काय केलेलं आहे, कलरसाठीची मिरची जी आहे ती वापरलेली आहे. आता यानंतर मी यामध्ये काय करणार आहे, थोडंसं मीठ ऍड करून घेणार आहे. सुरुवातीला आपण मीठ जे आहे ते कमी ऍड करून घ्यायचं आहे. नंतर आपण टेस्ट करून कमी पडलं मीठ तर आणखी वाढवू शकतो. तर आता मी काय केलेलं आहे, तेलामध्येच थोडंसं मीठ जे आहे ते ऍड करून घेतलेलं आहे. ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. यानंतर ही फोडणी जी आहे ती आपल्याला पोह्यावर ओतून घ्यायची आहे.
फोडणी जी आहे ती तळलेल्या तेलावर टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपण 2 टेबलस्पून होईल इतकी धने जिरे पावडर जी आहे ती ॲड करून घेणार आहे. जेणेकरून फोडणी पोह्यांमध्ये मिक्स करताना ती सगळीकडे लागली जाईल. धने जिरे पूड ॲड करून झालेली आहे. त्यानंतर मी इथं 2 टेबलस्पून होईल इतकी पिठी साखर घेतलेली आहे. पिठी साखर देखील या फोडणीमध्ये आपण काय करतोय ॲड करून घेतोय. पिठी साखर घातल्यामुळं आपल्या चिवड्याला जी आहे ती अशी गोडसर अशी थोडीशी टेस्ट येणार आहे. आणि यानंतर आपण ही जी फोडणी आहे, जे काही सगळे इन्ग्रेडियंट्स आपण त्याच्यामध्ये घातलेले आहेत, ते सगळे काय करूया मिक्स करून घेऊया. आता ही सुरुवातीला जर तुम्हाला फोडणी गरम वाटत असेल, तर काय करा झाऱ्याच्या साहाय्यानं तुम्ही मिक्स करा आणि त्यानंतर काय करायचं हातानं मिक्स करायचं. हातानं ज्यावेळी आपण मिक्स करतो, त्यावेळी ती सगळीकडे एकसारखी अशी लावली जाते. आणि आता इथं माझं घेताना थोडंसं पातेलं जे आहे, ते काय झालेलं आहे अगदी मापाचं झालेलं आहे. तुम्ही शक्यतो काय करा मोठं जे काय असेल एखादा टप वगैरे असेल मोठा, तर त्याच्यामध्ये जरी तुम्ही ते पोहे जे आहे ते घेतले तरी चालतील, जेणेकरून तुम्हाला काय होईल मिक्स करण्यासाठी इझी जाईल. मिक्स करताना फोडणी जी आहे ती सगळ्या पोह्यांना एकसारखी लागली गेली पाहिजे आणि त्याचबरोबर आपण त्याचा पोह्यांचा खूप चुरा होता कामा नये. यासाठी आपण हलक्या हातानं सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते काय करतोय मिक्स करून घेतोय. चिवडा जो आहे तो आपला व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आणि आता त्याचा कलर सुद्धा सगळीकडे एकसारखा चांगला लालसर असा कलर आलेला आहे. आणि आपण यानंतर काय करणार आहे थोडासा तो टेस्ट करून बघायचा. जर आपल्याला एखादा पदार्थ मीठ किंवा साखर कमी वाटत असेल तर आपण काय करायचं मीठ किंवा साखर ॲड करायची आणि त्यानंतर आपण काय करायचं परत ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता मला इथं मीठ साखर काही कमी वाटलं नाही, योग्य प्रमाणात वाटलं, म्हणून मी काय करणार आहे त्यानंतर जो काही मी कढीपत्ता तळलेला बाजूला ठेवलेला तो काय करणार आहे आता ॲड करणार आहे. फायनली आपल्याला कढीपत्ता ॲड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो देखील हलक्या हातानं या चिवड्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. कढीपत्ता जर आपण सुरुवातीलाच घातला असता तर त्याचा चुरा झाला असता आणि आपल्याला चिवड्यामध्ये कुठेही कढीपत्ता दिसला नसता. तर त्याचा एक व्यवस्थित लूक मेंटेन करण्यासाठी मी काय केलेलं आहे कढीपत्ता जो आहे तो सगळ्यात शेवटी असा ॲड करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे 1 किलो पोह्याचा हा इतका चिवडा जो आहे तो तयार झालेला आहे. तर ही होती आपली आजची तळलेल्या पोह्यांचा चिवडा बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.